साठा पाहता मुंबई महापालिकेची पाणी चिंता वाढली आहे। महापालिका आयुक्तांनी मासिक आढावा बैठकीत मुंबईतील विहिरीची पाहणी करून सद्यस्थिती तपासण्याचे निर्देश दिले आहेत। नगरसेवकांच्या सहभागातून विहिरीतील परिसरातील गृहसंकुलांना पाणी देता येईल का याची चाचपणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी एक तलाव वाटलाय, तर 6 तलावात अवघा 12% एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे। त्यात हवामान विभागानं पाऊस उशिरा दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केलाय। त्यात उपलब्ध पाण्याचं बाष्पीभवन होत असल्यानं मुंबईकरांना पाणी पुरवायचं कसं असा पेच आता प्रशासनासमोर आहे। हतनूर धरणातील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत 37% घटल्यानं जळगाव जिल्ह्यात गंभीर जलसंकट ओढावलंय। सध्या धरणात केवळ 21.18% पाणीसाठा शिल्लक असून पातळी 2.85 मीटरनं खालावली आहे। यामुळे भुसावळ रेल्वे, वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी आणि दीपनगर औष्णिक केंद्राच्या पाणी पुरवठ्यावर टांगती तलवार निर्माण झाली आहे। पाऊस लांबल्यास पिण्याच्या पाण्यासह औद्योगिक आणि शेतीसाठीचं संकट अधिक गडद होणार असल्यानं प्रशासनासह नागरिकांची चिंता वाढली आहे। संभाजीनगरच्या वाढीव पाणीपुरवठ्याची डेडलाईन पुन्हा हुकण्याची शक्यता आहे। जायकवाडीतून वाढीव पाणीपुरवठा सुरू करण्याच्या योजनेला पुन्हा विलंब होतोय। तांत्रिक अडचणीमुळे प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होण्याचा विलंब होतोय। अमृत 2 योजनेअंतर्गत शहराला वाढीव पाणी देण्याचं काम आता अंतिम टप्प्यात आहे। नव्यानं टाकलेल्या पाईपलाईनमधील गळती शोधून दुरुस्तीचं काम सुरू करून संभाजीनगर शहरासाठी जायकवाडी धरणातून वाढीव पाणी पुरवठा सुरू करण्याच्या योजनेला पुन्हा विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। जलवाहिन्यांमधील गळती, धरणातील घटलेली पाणी पातळी आणि काही तांत्रिक अडचणी यामुळे प्रकल्प पूर्ण क्षमतेनं सुरू होऊ शकलेला नाही। अमृत 2 योजनेअंतर्गत शहराला वाढीव पाणी देण्याचं काम अंतिम टप्प्यात असून नव्यानं टाकलेल्या या पाईपलाईनमधील गळती शोधून दुरुस्त करण्याचं काम सुरू आहे। तसंच जायकवाडी धरणातील पाणी पातळी कमी झाल्यानं 20 अश्वशक्तीचे 3 सबमर्सिबल पंप बसवण्यात आले असून त्याची चाचणी सुरू आहे। या पंपामुळे जॅकवेलमध्ये पाणी आणून पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जातो।